श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज तुमच्या वेळामध्ये वेळ काढून हा संदेश 21 मिनिटापर्यंत ऐकून बघा. तुमच्या जीवनात जी आनंदाची बातमी तुम्ही अपेक्षित केली होती की ही खुशखबर मला मिळायला हवी, हे मोठी आनंदाची बातमी मला मिळायला हवी, ती आता तुम्हाला लवकरच मिळणार आहे. काळजी करू नका. ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढी मेहनत करत होते पण ती अजूनही तुमच्या मनाप्रमाणे झालेली नव्हती, आता ती गोष्टच तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आपण जेव्हा चांगले प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला चांगले यश मिळते. आपल्या यशाचा मार्गदर्शन स्वतः स्वामी महाराज करतात. ते आपली साथ प्रत्येक वेळेला देतात. लक्षात घ्या, आपलं आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याची तुलना करत घालवू नका. आयुष्य चांगलं आहे, त्याला चांगल्या पद्धतीने जपा. आयुष्य जगताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, तुम्ही ज्याबद्दल प्रयत्न कराल ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल किंवा नाही होईल हे कोणीही सांगू शकत नाही. पण जर मेहनत चांगली असेल, विश्वास स्वतःवर असेल तर प्रत्येक गोष्ट चांगली नक्की होते. शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काही नाही. पण जर त्याच पाण्याचे रूपांतर बर्फात झाले, मोठ्या डोंगरात झाले तर त्याला कोणीही तोडू शकत नाही. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, एक चांगली बाजू आणि दुसरी वाईट बाजू. चांगली बाजू ओळखण्यासाठी व्यक्तीला नेहमी त्याच्यासाठी चांगले प्रयत्न करावे लागतात. आपण मेहनत चांगली करतोय, आपल्याला माहिती आहे. त्या मेहनतीसाठी स्वतःवरती पूर्ण विश्वास सुद्धा असणं तेवढंच गरजेचं आहे. लक्षात घ्या, कोणासाठी आपले विचार आणि आपला स्वभाव बदलू नका, कारण खोटेपणा दाखवून माणसे नाते जोडण्यासाठी जवळ येतात आणि आपण खरं बोलून आपल्या जवळच्या नात्यापासून लांब निघून जातो. हा संदेश तुम्ही ऐकत आहात, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी अशा समजणार आहेत ज्या तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला पुरेसे आहेत. भक्तांनो, तुम्हीही सुद्धा स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल. स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आले असाल तर रोज असेच अद्भुत स्वामी संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही कधी विचारही केला नसेल त्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहेत. आपण अशा गोष्टी ज्या कधीही तुम्हाला आवडल्या नाही आणि नेहमी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे व्हाव्या त्यासाठी मेहनत करत होते, ते आता नक्की तुमच्या मनाप्रमाणे होत असतील. स्वामी नेहमी सांगतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात मी सदैव त्यांची साथ देत आहो. आयुष्य कठीण आहे, संकटे अपार आहेत, पण स्वतःवरती विश्वास आणि स्वामी नामावरती श्रद्धा असणे फार गरजेचं आहे. संकटात असणाऱ्या व्यक्तीला कधी घाबरण्याची, चिंता करण्याची गरज अजिबात नसते. स्वतःवरती आणि स्वामी नामावरती विश्वास असणे पुरेसे असू शकते. बऱ्याचदा आपण खूप चिंतित होतो की ती गोष्ट माझ्या मनाप्रमाणे होत नाही किंवा ती गोष्ट मला जशी हवी होती तशी होत नाही आहे. त्यावेळेला लक्षात घ्या, अंधारच नसला ना तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमत उरली नसती. कितीही मोठा पाठिंबा असला, यशस्वी तो होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची ताकद आहे. आपण मेहनत करणाऱ्याला नेहमी म्हणतो की हा काय करणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मेहनत करणाराच नेहमी पुढे जातो. मेहनत करा जिद्दीने, कारण तुमच्या जिद्दीला स्वतः देव साथ देतात. आपण बऱ्याचदा घाबरतो आणि म्हणतो की देव माझी साथ कधीही देत नाही, पण असं नसतं. देव कायम आपली साथ देत असतो. बऱ्याचदा संकटामध्ये आपण पूर्णपणे अडकून जातो, पण त्या संकटात न अडकून जाता स्वामी नामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे.
जितक्या वेळेला तुम्ही चांगले प्रयत्न कराल ना, तितक्या वेळेला नक्की पुढे जाल. स्वामी नेहमी तुमची साथ त्या टाईमला देत असतात. स्वामी कायम सांगतात, माझ्या भक्ताच्या आयुष्यात कितीही संकटे जरी आली ना, तरी त्यांना मी स्वतः साथ देत आहे. आपण ज्याविषयी खूप घाबरून जातो, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल की नाही हे सांगता येत नाही. संकटामध्ये मार्गदर्शन मिळेल की नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आपण फक्त पुढे जाण्यासाठी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला नेहमी काही गोष्टी खटकत असतात. आपण जेव्हा प्रयत्न चांगले करतो तेव्हा मेहनतसुद्धा करणं गरजेचं आहे. आपल्या मेहनतीला स्वतः स्वामी साथ देतात. आपण चिंता न करता विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या चिंता आता कायमच्या संपून जाणार आहेत. फक्त स्वामी नामावर श्रद्धा ठेवून मेहनत करा. आपण बऱ्याचदा ज्या गोष्टीबद्दल घाबरतो ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडत नाही. सर्व संकटात स्वामीच आपली साथ देत आहेत. फक्त आपला त्यांच्या नामावर विश्वास असणं गरजेचं आहे. कायम स्वामी नामावर विश्वास ठेवल्यावर प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी सदैव सांगतात, माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही संकटात का असेना, फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण आपल्याला ते नेहमी साथ देतात. बऱ्याचदा आपण पूर्णपणे घाबरून जातो. पूर्णपणे एवढ्या संकटात अडकल्यानंतर आपल्याला मार्ग मिळत नाही. तेव्हा लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीची जाणीव भासल्याशिवाय तिची खरी किंमत कळत नाही. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व आहे. कोणी आपल्याला ओळखो अथवा न ओळखो, पण ते आपल्याला कुठल्या कारणानं ओळखतो हे महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा फार व्यक्तींच्या मनात ह्या गोष्टी खटकत असतात की ते नेहमी ज्या गोष्टी करायला जातात त्या त्यांना मागे ओढतात. स्वामी सांगतात, आयुष्य आहे, संकट प्रत्येकाला मिळणार. हे आयुष्य सोपं नव्हतं, कालसुद्धा आणि आजसुद्धा. या आयुष्यात मेहनतीशिवाय पर्याय कुणालाही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी असतात. सामना करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, आपण घाबरून जातो बऱ्याचदा अशा गोष्टीबद्दल ज्यासाठी आपल्याला घाबरण्याची कधीही गरज नसते. सर्वात जास्त संकटे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतात. सामना करून जाणारा नेहमी पुढे जातो. विश्वास आहे ना, मग चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात आपल्याला गरज नाही. आपल्याला देव स्वतः साथ देतो. कायम ते आपल्याला मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे फक्त देवाच्या नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्यासोबत मी कायम उभा आहे. फक्त त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपल्याला नेहमी देव सांगत असतो, माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही फक्त विश्वास ठेवून मेहनत करा, कारण तुमच्या मेहनतीला स्वतः देव साथ देत आहे. आपल्याला प्रत्येक वेळेला देवाने साथ दिली आहे आणि कायम तो आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करत आहे. त्यामुळे आपल्याला तर कधीही चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. सर्व संकटात तो देव आपल्याला मार्गदर्शन करतोय. त्यामुळे त्या देवाच्या नामावरती आपली श्रद्धा आणि आपला विश्वास असणे फार गरजेचे आहे. सर्व गोष्टी मनाप्रमाणे झाल्या असत्या तर आयुष्यात अशक्य असं काहीही उरलं नसतं. सर्व काही मनाविरुद्ध होतं. मनाप्रमाणे करायचं असेल तर आपल्याला मेहनत नेहमी घ्यावी लागते. मेहनत करणाऱ्याला देव नेहमी मार्गदर्शन देत असतो. फक्त श्रद्धा ठेवून मेहनत करणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, माझ्या भक्ताच्या आयुष्यात सदैव मी उभा आहे. फक्त त्यांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपला जेव्हा विश्वास असतो ना, तेव्हा देवसुद्धा आपली साथ देतो. चिंता किंवा काळजी न करता देवाच्या नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही चांगलं होण्यास सुरुवात होईल. आपल्याला काय करायचंय ते लक्षात घ्या आणि मेहनत सुरू करा. किमान एवढी तरी मेहनत करायला शिका की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. स्वामी प्रत्येकाला म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात
कितीही संकटे का येईना, त्यांना साथ मी सदैव देणार आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देणार आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. तुम्ही फक्त चिंता आणि काळजी करू नका. आपला विश्वास नेहमी चांगला असायला हवा. ज्यांचा विश्वास स्वामी समर्थ नामावरती असतो ना, त्यांना पर्यायी स्वामी नेहमी मदत करतात. भक्तांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर साथ स्वामी देतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन स्वामी महाराज करतात. आपल्याला नेहमी सांगतात, स्वामी, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, त्यांचा सामना करा आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. लक्षात घ्या, आपण ज्या गोष्टीला जास्त घाबरतो त्या गोष्टीत आपल्याला घाबरण्याची गरज नाही. स्वतःवरती आणि स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल ना, तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. काळजी किंवा चिंता करू नका. फक्त विश्वास ठेवा आणि मेहनत करा. तुमच्या मेहनतीला देव सदैव साथ देणार. आपण घाबरून जातो बऱ्याचदा त्या गोष्टीविषयी, जी गोष्ट मनाप्रमाणे कधी होत नाही. पण घाबरणे हा आपल्याला पर्याय नसून मेहनत करून पुढे जाणे हा एक पर्याय असू शकतो. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे येतात, त्यांचा सामना करायला शिका, कारण ते आपली साथ सदैव देतात. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. जो स्वतः स्वामी नामावर विश्वास ठेवतो ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी त्याला नक्की साथ देतात. आयुष्यात कितीही संकटे का असेना, मार्गदर्शन स्वतः स्वामी नक्की त्याला देत असतील. स्वामी नेहमी सांगतात, मी माझ्या भक्तांची साथ सदैव देतो. आयुष्यात कितीही संकटे का असेना, त्यांना मार्गदर्शन मी कायम करत असतो. फक्त त्यांनी विश्वास ठेवायला हवा. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होणार. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. फक्त विश्वास ठेवून मेहनत करायला शिका. मेहनतीला पर्याय नाही, पण जो व्यक्ती कष्ट करतो, स्वतःचा वेळ कष्ट करण्यात घालवतो, त्याला स्वतः देव साथ नक्की देतात. त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्याच्या वाईट काळात स्वतः देव त्याला साथ देतो. आपण बऱ्याचदा अडकतो अशा संकटात, जिथे देव आपली मदत करत नाही. तिथे आपल्याला वाटतं की देवाने आपली साथ कायमची आता सोडून दिलेली आहे. असं मुळीच नसतं. देव आपल्याला कधीही एकटा सोडत नाही. फक्त आपली साथ हे देणं बंद सुद्धा करत नाही. देव फक्त घेतो तो आपली परीक्षा. आपल्याला ती गोष्ट समजायला हवी आणि आपली मेहनत थांबायला नको. आयुष्यात प्रत्येक वेळेला जेव्हा कुणी आपली साथ दिली नाही, तेव्हा देवावरती विश्वास ठेवा आणि त्यांचे नामस्मरण करून मेहनत करा. बघा, मेहनत करून, कारण मेहनतीला पर्याय हा नसतो. मेहनतीचा शेवटचा ऑप्शन असतो की आपण फक्त मेहनत करायची वा ती गोष्ट करण्यासाठी जिद्द सोडून द्यायची. आता बऱ्याचदा संकटे येतात आयुष्यात, त्यांचा सामना करायचा की नाही आपल्या हातात असतात. स्वामी म्हणतात, जन्म देव देतोय तर मरण पण देवच देणार. या आयुष्याच्या त्रासामुळे माणूस स्वतः वेडा झाला आहे. हा सगळा खेळ वेळेचा आहे. वेळ सगळं काही करू शकते. वेळ जर चांगली असेल ना, तर प्रत्येकाला मार्गदर्शन नक्की मिळते. आपण घाबरायचे नाही, तर आपले प्रयत्न हे सतत सुरू ठेवायचे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागत नाही. आपल्या आयुष्यात जेव्हा आपण फार खचून जातो, तेव्हा तो देव आपल्याला साथ नक्की देतो. साथ देणे काही सोपे नाही देवाचे आपल्याला, कारण देव त्याच भक्तांना नेहमी मदत करतो जे पुढे जाण्यासाठी मेहनत करत आहेत. मेहनतीला आणि कष्टाला एकच पर्याय असतो,
तो म्हणजे कष्ट करणे. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांच्या आयुष्यात कितीही संकटे असू द्या, त्यांना साथ मी स्वतः देत आहे. आता तुम्ही घाबरणे सोडा आणि मेहनत करायला सुरुवात करा. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी असतात. त्या संकटांचा सामना करणं हे फार गरजेचं आहे. ज्या व्यक्तीला वाटतं की देवाने माझी साथ सदैव द्यावी, त्याने देवाच्या नामावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्ट चांगली होऊ शकते. फक्त देवावरती आपली श्रद्धा असणे अतिशय गरजेचे. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. त्यांना साथ मी स्वतः देत आहे. त्यामुळे मार्गदर्शन त्यांना 100% मिळणार. विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. आपला विश्वास जर देवाच्या नामावरती असेल, स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करण्यात असेल, तर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत. सामना करणं हे गरजेचं आहे. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला संकटे नेहमी मिळतात. फक्त सामना करून जाणं हे नेहमी गरजेचं असतं. गरज आहे आपल्याला देवाच्या नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची. मार्गदर्शन देव देत आहे. त्यामुळे काळजी करणे थांबवा आणि मेहनत करण्यास सुरुवात करा. मेहनतीला पर्याय नाही आणि कष्ट करणाऱ्याला मार्गदर्शन नक्की मिळते. आपण बऱ्याचदा घाबरतो की गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत, पण आपण चिंता न करता मेहनत करणं हे गरजेचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्यात बऱ्याचदा स्वामी तुमची साथ नक्की देतात. फक्त विश्वास ठेवून बघा. जो व्यक्ती स्वामी नामावर विश्वास ठेवेल ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची कधीही गरज नव्हती आणि कधीही गरज नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. चिंता आणि काळजी सोडा आणि विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, स्वामी नामाचे स्मरण करा. घर मोठं पण कुटुंब छोटं, भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब, दर्जादार औषध पण आरोग्य ढसळलेलं, चंद्रावर पोहोचलेलं पण शेजारशाची ओळख नाही, प्रचंड पैसा पण मन शांत नाही, उच्च त्याची बुद्धी आहे पण काय करावं हे कळत नाही. असे लोके बरेच तुमच्या आयुष्यात तुम्हाला बघायला मिळतील. कोणी कोणाच्या आयुष्यात कायम राहत नाही. पाने उलटले की जुने काही आठवत नाही. आपण नसल्यानं कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, आयुष्यात अडचण आली आणि त्याचा सामना केल्यानंतर आपल्याला मिळालेली मदत हे कुठल्याही कामी येत नाही. वेळेवर मिळालेली प्रत्येक गोष्ट ती मदत का असेना, जर चांगली असेल तरच तिचा फायदा होतो. देव नेहमी सांगतो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, भविष्यात काय घडणार आहे कुणाला माहिती नाही, अगदी ज्योतिषाला सुद्धा. आणि ज्योतिषाला जर खरं भविष्य कळलं असतं तर ते जगातल्या श्रीमंत व्यक्तीपैकी एक असता. लक्षात घ्या, जगाच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एकही ज्योतिष नाही. आणि पैसा, श्रीमंती कोणाला नको असते. चूक नसताना जवळचे विरोधात जातात, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी सुरू करायची. केवळ कलियुग आहे हे खोट्याला स्वीकारलं आणि खऱ्याला तोडलं जातं. स्वामी सांगतात, जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघतो आणि आपण उगाच म्हणतो की त्याला माझी काळजी आहे, तो माझी धडकन आहे, तो माझी साथ देतो, तो मला एकटं सोडत नाही. जगात जर तुम्हाला तुमचा खरा हितचिंतक शोधायचा असेल तर तो तुमच्यात शोधा. कारण तुमच्या आयुष्याचं भलं फक्त चुकीचे व्यक्ती करू शकतात. ते स्वतःवर विश्वास ठेवेल ना, तो नेहमी पुढे जाईल. स्वामी सांगतात,
असू द्या दुःख तुमच्या आयुष्यात, असू द्या अपार वेदना तुमच्या आयुष्यात, आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाख रुपयांना हिरे घातलेले सुद्धा चांगले असतात. आपण ज्या गोष्टीविषयी जास्त चिंता किंवा विचार करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मागे ओढेल असे नाही. स्वतःवरती आणि देवाच्या नामावरती ज्याची श्रद्धा आहे, ज्याचा विश्वास आहे, तो नेहमी पुढे जातो. लक्षात घ्या, तुम्ही दिवसभरात काय केलं, कुणाला किती वेळ रागावला, कुणाचे मन दुखवले, कुणावर ओरडले, कुणाला आनंद दिला, कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणले, काय नको वागले, काय हवे होते बोलायला, या सगळ्या गोष्टींचा विचार करणे म्हणजे तुमच्या अंतरंगातला काहीतरी शुद्धीकरण करण्यासारखे आहे. आयुष्य त्या व्यक्तीसाठी कॉम्प्रोमाइज करा ज्याने स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंग याला जास्त महत्त्व दिलंय. स्वामी सांगतात, कोणालाही हक्काने रागवताना 10 वेळा विचार करा. कारण लोक जीव लावला की कमी लक्षात ठेवतात, पण रागावलेला आणि बोललेला जास्त लक्षात ठेवतात. प्रत्येकाला वाटतं संकटे माझ्या आयुष्यात आहे. किती जवळचा असला तरी तो आपल्या पाठीमागे काहीतरी वाईट बोलतोच. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा. जवळच्या लोकांना हाच एकमेव धंदा असतो. स्वामी सांगतात, माणसं आणि नाती कधी बदलतील सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यात कधी कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. लक्षात घ्या, एकटे उभे राहून आपलं साम्राज्य उभे करण्याची हिंमत ठेवा. कारण जग ज्ञान देतं, साथ नाही. इज्जत भेटत नसेल तर जागेवर पाऊस आणि ऊन हे नेहमी मिळत असतं. पण इज्जत जर मिळत नसेल ना, तर मेहनत आपली कुठेतरी कमी पडली आहे. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचं बोलणं मनावर घेत नसेल ना, तर तो आपल्याला हलक्यात घ्यायला लागतो. त्याची बोलण्याची भाषा, पद्धती, सर्व काही तो बदलून टाकतो. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे असतातच, त्यांचा सामना करणं हे गरजेचं आहे. आपण बऱ्याचदा घाबरतो की संकटे फक्त माझ्याच आयुष्यात आहेत का? तर असं नाही, संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. जिद्दीने मेहनत करा, कारण मेहनतीला पर्याय नाही. आणि जो व्यक्ती मेहनत करतो त्याला यश स्वतः देव देतो. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांच्या आयुष्यात मी नेहमी त्यांची साथ देत आहे. त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्य आहे, त्यात त्यांना हार आणि जीत या दोन्ही गोष्टी नेहमी मिळतील. विश्वास त्यांचा असायला हवा, मेहनत त्यांनी करायला हवी, कारण देव तेव्हाच त्यांची साथ देत असतो. सर्व संकटे एका बाजूला असतील आणि देव एका बाजूला आपली साथ देईल. लक्षात घ्या, देवाने आपली कायम साथ दिली आहे. फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. देव नेहमी म्हणतो, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे मी. त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपण अशा संकटात अडकून आहोत जिथे आपल्याला हे समजत नाही की आपलं कोण आणि परक कोण. फक्त विश्वास ठेवणं आपली गरज आहे. आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपला विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर बऱ्याचदा प्रत्येक गोष्ट जे आपल्याला विसरले आहेत ते व्यक्तीसुद्धा आपल्या मनाप्रमाणे वागायला सुरुवात होते. फक्त विषय हा मेहनतीचा असतो. एकदा का आपली मेहनत सिद्ध झाली की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. देव कायम आपली साथ देतो. बऱ्याचदा संकटात आपण घाबरतो, पण न घाबरता, न चिंता करता मेहनत करणं गरजेचं आहे. आपण घाबरून काहीही होणार नाही. देवाच्या नामावरती विश्वास ठेवून जे करायचंय ते आपल्याला करता येतं. विश्वासावर हे जग कायम आहे. आपला विश्वास असणे गरजेचं आहे, कारण तेव्हाच प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. देव नेहमी सांगतो, माझ्या भक्तांच्या आयुष्यात सदैव मी आहे. त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी असतील. त्यांचा सामना करून पुढे जाणारा हा यशस्वी ठरेल, आणि जो त्यांना घाबरेल
तो तिथेच अडकून राहील. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांना कधीही कुठल्या गोष्टीची कमी भासणार नाही. फक्त त्यांनी विश्वास ठेवायला हवा की त्यांची साथ सदैव स्वामी देत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, आपण बऱ्याचदा ज्या गोष्टीला घाबरतो ना, प्रत्येक त्या गोष्टीत आपला विश्वास असणं गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास असल्यावर आपल्याला घाबरण्याची, चिंता, काळजी करण्याची अजिबात गरज भासत नाही. आपला विश्वासच मार्गदर्शन करण्यासाठी पुरेसा असतो. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट चांगली होत नाही. काही गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध होतात. त्यांचा सामना त्याला करावाच लागतो. त्या गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे होण्यासाठी आपली श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल ना, तर पाषाणाला सुद्धा देवत्व येतं. स्वामी नेहमी सांगतात, बऱ्याचदा घाबरल्याने गोष्टी मनाविरुद्ध होतात. सर्व काही मनाप्रमाणे करायचं असेल तर मेहनत आपल्याला घ्यावी लागते. आपल्या मेहनतीवर प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे, कारण तीच आपल्याला पुढे नेते. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे असतातच. त्यांचा सामना करणं हे गरजेचं आहे, कारण देव आपली साथ नेहमी देतोय. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं असतं. आपण ज्याविषयी खूप चर्चा करतो ती प्रत्येक गोष्ट कधी आपल्या मनाप्रमाणे होतच नाही. आपल्या मनाप्रमाणे होणारी गोष्ट कधीही आपल्याला माघारी घ्यायला गरज पाडत नाही. सर्व काही जे तुम्हाला हवंय ते सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे देव करतोय. त्यामुळे नामस्मरणावर विश्वास ठेवा. नामस्मरण करणे गरजेचे आहे, कारण जे तो करतो त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज भासत नाही. आपल्या संकटात देवाने आपली साथ दिली आहे आणि कायम तो आपल्याला साथ देत आहे. मार्गदर्शन सुद्धा देव आपल्याला करणार आहे. त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करायची गरज नाही. फक्त नामस्मरण करा देवाचे आणि विश्वास ठेवा देवाच्या नामावर. आपल्याला प्रत्येक वेळेला तो मार्गदर्शन करत असणार. लक्षात घ्या स्वामी भक्तांनो, तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी फार मेहनत घेता तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. आज तुम्ही ज्या संकटात अडकले आहात, ज्या गोष्टीबद्दल प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला यश मिळत नाही, मार्गदर्शन तर खूप दूरची गोष्ट, त्या गोष्टीत तुम्हाला इज्जत सुद्धा मिळत नाही, त्या गोष्टीबद्दल प्रयत्न करणे थांबवून ठेवा. सर्व काही तुम्हाला हवंय ते तुमच्या मनाप्रमाणे मिळणार आहे. आपल्या जिद्दीला देव सुद्धा सलाम करतो. त्यामुळे जिद्द अशी ठेवा की प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मिळायला लागेल. आपण संकटात आहो तर त्यांना घाबरायचे नाही, विश्वास ठेवून पुढे जायचे, कारण तेच तुम्हाला पुढे नेतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे येतील तर त्यांचा सामना करून पुढे जा. आपण घाबरतो ही आपली सर्वात मोठी चूक, कारण ही चूक आपल्याला मागे ओढते. स्वतःकडे लक्ष दिलंय का? कधी स्वतःकडे लक्ष देऊन बघा. आपण बऱ्याचदा घाबरतो. स्वामी सांगतात, माझ्या भक्तांनो, तुम्ही चिंता करू नका. काळजी करण्याची गरज सुद्धा अजिबात नाही. तुम्हाला मार्गदर्शन देत आहे मी, कायम तुमची साथ सुद्धा. त्यामुळे विश्वास ठेवा आणि मेहनत करा. मेहनतीला कुठलाही पर्याय साथ देतो. तुमच्या प्रत्येक गोष्टीवर स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. कायम तुम्हाला स्वतः स्वामी समर्थ महाराज साथ देत आहेत. फक्त लक्षात घ्या, सत्कर्म केल्याने व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग आला अशा व्यक्तीवर त्याला स्वतः स्वामी साथ देत असतात. बऱ्याचदा आपण आयुष्यात घाबरतो, पण न घाबरता मेहनत करण्यावर विश्वास ठेवा. आपली विश्वासावर मेहनत असेल ना, तर प्रत्येक वेळेला गोष्टी चांगल्या होतील. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे नेहमीच येतात. फक्त त्यांचा सामना करा आणि पुढे जा, कारण मेहनत तुम्हाला नक्की पुढे जाण्यासाठी भाग पाडते. तुम्ही ज्या गोष्टीविषयी चिंता किंवा काळजी करताना ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात अशक्य सुद्धा शक्य व्हायला वेळ लागणार नाही.
सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे आयुष्यात होत असते. स्वामी सांगतात, जे प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात मदत करते, प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतात. स्वामी नेहमी म्हणतात, आपण बऱ्याचदा घाबरतो की आपल्याला जे हवंय ते मिळत का नाही. त्यासाठी मेहनत सुद्धा गरजेची आहे. लक्षात घ्या, आपण प्रत्येक संकटात हे फक्त सगळं काही चांगलं करू शकत नाही. कधी कधी थोडंसं आपल्याला घाबरता सुद्धा लागतं. स्वामी म्हणतात, असं प्रत्येकाला तो सर्व काही नेहमी आपल्या मनाप्रमाणे करावं लागतं. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्ही मेहनत करता, आयुष्यात पुढे जायचंय. प्रत्येका सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करत असतं. जवळपास सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असतं आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्ट करता येतं. स्वामी सांगतं, प्रत्येक वेळेला तुम्हाला सर्व काही प्रत्येक गोष्ट करता येतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व आमच्या मनाप्रमाणे करता येण्यासाठी मेहनत करावे लागतं. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी आपल्याला नेहमी मेहनत करावी लागते. आपण सगळ्या संकटात प्रत्येक वेळेला सर्व गोष्टी होत असतं. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मिळतं. सर्व काही तुम्हाला मार्गदर्शन स्वामी करतात. नेहमी स्वामी म्हणतात, आयुष्यात कायम तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. फक्त तुमची मेहनत आणि जिद्द त्या लेवलची असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला माहिती नसणार की जर तुम्ही सरळ सरळ मेहनत कराल तर तुम्हाला किती फायदे होतील. एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही विचाराल की त्याने काम केलं तर काय फायदा होईल, तर तो सुद्धा म्हणतो की काम केल्यावर मला पैसे मिळतील आणि भीक मागण्याची गरज पडणार नाही. पण तो त्या कामाला कंटाळणार नाही. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मेहनत केल्यावर तुम्हाला काय फायदा मिळतो. मेहनत केल्यावर तुम्ही यशस्वी होऊ शकता. प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्की तुमच्या मनाप्रमाणे करता येते. स्वामी सांगतात, आयुष्यात बऱ्याचदा संकटात अडकाल तर तुम्हाला मेहनत केल्यावर बाहेर सुद्धा निघता येतं. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे चालता येतं. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होते. फक्त सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत तुम्हाला घ्यावी लागते. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला नेहमी प्रत्येक गोष्ट होत असते. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ स्वामी देतात. स्वामी सांगतात, बऱ्याचदा तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. फक्त त्यासाठी तेवढ्या जिद्दीने मेहनत करावी लागते. आता जर तुमची मेहनत करण्याची इच्छा असेल तर हा संदेश खास तुमच्यासाठी होता. मेहनत करा, हा संदेश तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास तुम्हाला साथ देईल. हा संदेश तुम्ही ऐकलाय तर तुमच्या मनाप्रमाणे बऱ्याच गोष्टी आता व्हायला सुरुवात होईल. आपण जेव्हा घाबरतो एखाद्या गोष्टीसाठी, तेव्हा त्या गोष्टीला करण्यासाठी मजा अजूनच वाढते. लक्षात घ्या, प्रत्येक ती गोष्ट जे तुम्हाला जमत नाही त्यासाठी मेहनत करणं, कष्ट घेणं हे तुम्हाला आवडायला लागलं की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळते. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन प्रत्येक संकटात मिळते. आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की म्हणतात की संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देतात. चिंता करू नका, स्वामी नेहमी सांगतात. आणि प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपल्या प्रत्येक वेळेला तुम्हाला जेव्हा मार्गदर्शनला जायचं असते ना, तेव्हा तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळते. बऱ्याचदा असे लोक आहेत जे संकटात अडकतात. त्यांना वाटतं की आता देवा आपली साथ देणार नाही, कारण देवाने जर साथ दिली असती तर हे संकटच आलं नसतं. पण याचा अर्थ असा नाही की देव तुमची साथ देत नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की देव तुम्हाला संकटे देतोय ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी, तुमच्या मेहनतीला अजून वाढवण्यासाठी. फक्त देवावरती विश्वास ठेवा. देव नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नेहमी देव तुम्हाला नक्की देतो.
फक्त देव सांगतो आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मिळायला हवे. फक्त विश्वास ठेवा, कारण देव तुम्हाला नक्की साथ देतो. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की मिळतं. स्वामी नेहमी सांगतात आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ सुद्धा मिळतं. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असतं. आपण घाबरतो तर बऱ्याचदा आपल्याला चिंता किंवा टेन्शन व्हायला लागतं. प्रत्येक वेळेला सर्व काही होत नाही. आपण प्रत्येक संकटात ज्या व्यक्तीबद्दल विचार करतो की ते साथ देईल, ते प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देईल की नाही ते तुम्हाला समजणार सुद्धा नाही. घाबरणे हा पर्याय नाही, पण मेहनत करून पुढे जाणे हा मात्र एकमेव पर्याय असू शकतो. मेहनतीला जिद्द असणे आवश्यक आहे. त्या जिद्दीला साबित करण्यासाठी कष्ट करणं हे फार महत्त्वाचं. स्वामी सांगतात आयुष्यात प्रत्येक वेळेला नेहमी तुमची साथ देणार आहे. तुमच्या विश्वासाला स्वतः देव मार्गदर्शन करतोय. त्यामुळे चिंता अजिबात करण्याची गरज नाही. बऱ्याचदा लोक अशा संकटात अडकतात जे त्यांना मागे ओढतात, पण तुम्हाला घाबरण्याची कारण नाही. स्वतःला सांगा देव नेहमी तुमची साथ देतो. आपल्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, मन संपूर्ण निशंक करतं ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्र. आणि आपल्या आयुष्यात नेहमी चांगले मार्गदर्शन करतात ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे संदेश. आपण बऱ्याचदा स्वतःला इतकं प्रामाणिक राहायचं की फसवणाऱ्याला पण वाटलं पाहिजे की त्याने त्याच्या आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे. दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नाही. सगळा कर्माचा खेळ आहे. झालेल्या गोष्टीची परतफेड केल्याशिवाय देवसुद्धा स्वर्ग दाखवत नाही. तुम्ही जे इतरांसोबत केलंय ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हा कर्मयोग. हा निसर्गाचा नियम भागाकार निशंकोश असतो. तो तुम्हाला नेहमी भोगावा लागणार आहे. आपण इतरांना जे दिलं आहे, अर्थात जे देत आहो, ते आपल्याकडे परत येतं. मग आदर, सन्मान, विश्वासघात, अपमान, धोकेबाजी ते काहीही असो. कोणतेही दिलेला त्रास आपल्याला नेहमी पुरेसा नसतो. प्रत्येक वेळेला कोणीतरी आपल्याला मागे ओढतं, पण देव ते प्रत्येक गोष्ट पाहतं की कोण तुम्हाला मागे ओढतंय, कोण तुम्हाला धक्का दिलाय, कोण तुम्हाला धोकेबाजी केली आहे, कोण तुमच्यासोबत अजूनही ठामपणे उभा आहे आणि कोण फक्त तुमच्यासोबत टाइमपास करत आहे. लक्षात घ्या, आपल्याला बऱ्याचदा अडचणी येतात. त्या अडचणींचा सामना करणं फार गरजेचं असतं. सर्व संकटामध्ये स्वामी साथ देतात. फक्त श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. स्वामी नाम घेतले तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तुम्हाला स्वतः स्वामी करतात. संकटामध्ये त्यांनी साथ दिली. आज ते तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि पुढे जाण्यासाठी तेच तुमच्यासाठी जिद्द ठेवली आहे. विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट तुमच्याच मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला कधीही चिंता किंवा काळजी करायची खूप जास्त गरज भासणार नाही, जोपर्यंत तुमचा स्वामी नामावर विश्वास असेल. आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात ज्या आपल्याला नेहमी मागे ओढतात. फक्त स्वामी नामावर आपली श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं. सर्व काही आपल्याला हवंय, मिळवायचंय ते आपण आपल्या मनाप्रमाणे नक्की करू शकतो. आज या संदेशामार्फत जे गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची आहे ती तुम्ही जाणून घेऊ शकता. जे तुम्हाला मिळवायचं आहे, ज्याबद्दल तुम्ही मेहनत करत आहात, ते नक्की तुमच्या मनाप्रमाणे आता होणार आहे. सुरुवात जरी तुम्ही शून्यातून केली असली तरी आता यश तुमच्या हाती. तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. मात्र स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आपण बऱ्याचदा स्वामी नामावर श्रद्धा ठेवतो आणि या गोष्टीचा विचार करतो की स्वामी माझी साथ देताय की नाही. स्वामीवर आपण शंका घेतो. आपल्या आयुष्यात सर्वात मोठी आपली चूक हीच असते. स्वामी नामावर विश्वास ठेवून मेहनत केल्याने प्रत्येक गोष्ट मिळते.
स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. आपण फक्त विश्वास ठेवायला हवा. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होऊ लागतात. भक्तांनो, एक गोष्ट खूप लक्षात ठेवण्यासारखी, आपण जेव्हा स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो ना, तेव्हा आपल्याला कधीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज अजिबात भासत नाही. फक्त आपला विश्वास असायला हवा. स्वामी आपल्याला मार्गदर्शन नेहमी करतात. भक्तांनो, लक्षात घ्या, आपण घाबरतो अशा गोष्टी कधीही आयुष्यात आल्यावर, जेव्हा कोणी आपली साथ देत नाही. पण न घाबरता फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्यांनी स्वामी नामावर विश्वास ठेवलाय त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण आपल्याला नेहमी स्वामी साथ देत असतात. आपल्या आयुष्यात आपल्या पाठीशी स्वामी कायम उभी असतात. बऱ्याचदा प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. आपण घाबरतो त्या गोष्टींना, पण न घाबरता मेहनत करणे गरजेचे आहे. कष्टाला आणि मेहनतीला पर्याय नसतो. पर्याय असतो तो फक्त सतत मेहनत करून पुढे जायला. आपल्याला घाबरण्याने काहीही मिळत नाही, पण न घाबरता प्रयत्न केल्याने प्रत्येक गोष्ट नक्की मिळणार. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतील, पण सामना करून पुढे जाणारा हा यशस्वी होईल. आज हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा संदेश ऐकल्यानंतर बऱ्याचदा तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी व्हायला लागतील. आपल्या आयुष्यात बऱ्याचदा आपण घाबरतो, पण न घाबरता प्रत्येक वेळेला मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनतीला हा पर्याय नसतो. कष्ट केल्याने प्रत्येक गोष्ट होते. त्यामुळे कष्ट करायला शिका. मेहनत हे नेहमी तो व्यक्ती करून पुढे जाईल जो स्वतःवर विश्वास ठेवेल. स्वतःचा एक निश्चय करा की प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. आपण घाबरायचे नाही, आपण भियायचे नाही. स्वतःवर स्वामी नामावर विश्वास ठेवून मेहनत करायची. बऱ्याचदा संकटे आपल्या मनाप्रमाणे येतात आणि त्या संकटात आपण नेहमी घाबरतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होत असते. आपण बऱ्याचदा ज्या संकटात प्रत्येक वेळेला अडकतो ना, ते प्रत्येक वेळेला ते संकटे आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही, तर पुढे नेण्यासाठी सुद्धा येत असतात. कधीही घाबरायचे नाही, चिंता किंवा काळजी करायची नाही. स्वामी तुम्हाला साथ नेहमी देतात आणि कायम देत असतात. फक्त लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. आज आपण घाबरणे सोडले तर उद्या साथ आपल्याला स्वतः स्वामी देतात. संकटामध्ये आपल्याला ते स्वतः मार्गदर्शन करतात. ज्याबद्दल विश्वास आहे आपला, ते प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. आपल्या मेहनतीला शेवटचा एक पर्याय असू शकतो, तो म्हणजे आपले चांगले कर्म. ज्याचे कर्म चांगले त्याला मार्गदर्शन नेहमी मिळते. आपला स्वतःवर विश्वास असल्यावर चिंता किंवा काळजी करण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. स्वतः स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. संकटात साथ स्वतः स्वामी देतात, त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची तुम्हाला गरज कधीही भासत नाही. स्वामी सांगतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात मी कधीही त्यांना एकटं सोडत नाही. फक्त भक्तांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपला जेव्हा विश्वास असतो स्वामी नामावर, तेव्हा आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज कधीही पडत नाही. फक्त विश्वास ठेवल्याने प्रत्येक गोष्ट होते. स्वामी सांगतात, विश्वासावर अवलंबून आहे सर्व. फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. सर्व काही तुम्हाला पाहिजे किंवा मिळवायचंय तसं तुम्हाला करता येतं. आज आपण स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी साथ देत आहेत, आपला विश्वास असणं गरजेचं. आपल्या अनंत संकटात स्वामींनी साथ आपली दिली आणि कायम आपल्याला मार्गदर्शन ते करत आहेत. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं ज्याच्या त्याच्या आयुष्यात संकटे आहेत, पण त्या संकटांचा सामना करणं मात्र गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण संकटांना घाबरतो, पण त्या संकटांना न घाबरता स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण तो विश्वासच आपल्याला पुढे घेऊन जातो. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. मेहनत घेईल तो व्यक्ती पुढे जाईल.
कष्टाला कधीही पर्याय नसतो. कष्टाला कालही पर्याय नव्हता आणि कष्टाला आजही पर्याय नाही. आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होण्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. आपण जेव्हा मेहनत करू ना तेव्हा यश नक्की आपल्याला मिळेल. फक्त मेहनत करून जिद्दीने संकटांचा सामना करा आणि आपल्या आयुष्यात पुढे जा. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर मेहनत मोठी घ्यावी लागते. मित्रा, तुला जे करायचं आहे त्यासाठी तुला ध्येय निश्चित करावं लागेल आणि प्रत्येक वेळेला तू पुढे जाशील या गोष्टीवरती तुला विश्वास ठेवावा लागेल. आपण न घाबरता मेहनत करणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. कारण आपण ज्या संकटांना घाबरून जगतो ते संकटे कधीही आपल्याला मागे ओढू शकतात. स्वतःवर विश्वास ठेव, कारण हा विश्वास तुला तुझ्या आयुष्यात एक दिवस खूप पुढे घेऊन जाणार आहे. मान्यता अशी आहे की जो भक्त स्वामी नामावर विश्वास ठेवतो, स्वामी समर्थ महाराजांचे नामजप करतो, त्याला देव कधीही साथ देतो. आज या संदेशाला नक्की ऐकून बघा, कारण ते तुमची प्रत्येक वेळेला साथ देतात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. विश्वासपात्र प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते. आपण घाबरतो यात आपली काही चूक नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हा संदेश सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. हा संदेश तुम्ही 21 मिनिटापर्यंत ऐकला असेल किंवा त्यापेक्षा जास्त ऐकला असेल तर कमेंटमध्ये 101 हा सुनहरा अंक टाईप करा. हा सुनहरा अंक जर तुम्ही टाईप केलाय तर स्वामींना सुद्धा कळेल की तुम्ही त्यांना कधीही दुर्लक्ष करत नाहीत. त्यांचे संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत असता. भक्तांनो, चिंता करू नका. स्वामी तुम्हाला साथ नेहमी देतील. आयुष्यात अपार संकटे असतील तर त्यांचा सामना करा, कारण स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतात. फक्त चिंता केल्याने काही होत नाही. मेहनत सुद्धा करावी लागते. मेहनतीला किंवा कष्टाला पर्याय नाही. जिद्द सुद्धा ठेवावी लागते. आपल्या आयुष्यात गोष्टी मनाप्रमाणे करण्यासाठी प्रत्येक वेळेला मेहनत घ्यावी लागते. मेहनतीला पर्याय फक्त एक असू शकतो की आपल्याला मेहनत करावी लागते. आपण घाबरतो त्याने काहीही होणार नाही. आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत आपल्याला घ्यावी लागते. संकटांचा सामना करून कोणी यशस्वी झाले नाही. यशस्वी तो होतो जो संकटांचा सामना करून पुढे जातो. आपण बऱ्याचदा घाबरतो की ती गोष्ट मनाविरुद्ध होईल किंवा ती आपल्याला मागे ओढेल, पण तसं नाही. स्वामीनामावर विश्वास ठेवून मेहनत करणं सुद्धा गरजेचं आहे. पर्याय एक आहे जीवनात पुढे जाण्याचा. स्वतः विश्वास ठेवून मेहनत करा. मेहनतीला आणि कष्टाला सर्वात मोठा आणि सोपा पर्याय हा असू शकतो की तुम्ही यशस्वी होत आहात. भक्तांनो, चिंता करू नका, काळजी सुद्धा करू नका. स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील. आयुष्याच्या कठीण काळात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तेच पुढे जाण्यासाठी तुमच्यावर सदैव त्यांची कृपा दृष्टी ठेवतील. तुमचा विश्वास हा तुम्हाला पुढे घेऊन जात आहे. फक्त विश्वास ठेवा आणि मेहनत करा. मेहनत ही प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करण्यासाठी चांगली असते. विश्वास ठेवा मेहनतीवर, कारण कष्ट करणारा नेहमी पुढे जात असतो. कष्ट आहे तर यश आहे, हे गोष्ट नक्की लक्षात ठेवा.